क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयावर वसतिगृह आणि आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसाठी उलगुलान मोर्चा काढण्यात आला। गोल्फ क्लब मैदानावरून दुपारी 1 वाजता सुरू झालेला हा मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयावर धडकला। SFIच्या या आंदोलनातून विविध मागण्या मांडण्यात आल्या। प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश द्या, सेंट्रल किचन पद्धती बंद करणे आणि वसतिगृहातील जेवणाची पूर्वीप्रमाणे मेस पद्धती सुरू करणे यांचा समावेश आहे। याशिवाय आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवणे, वसतिगृहासाठी सरकारी इमारती उभारणे आणि विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक प्रवेश देणे यांसारख्या महत्त्वाच्या मागण्या देखील समाविष्ट होत्या। या आंदोलनाला SFIचे राष्ट्रीय महासचिव मयूख विश्वास, राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले। यानंतर शिष्टमंडळाने प्रशासनासोबत चर्चा केली, परंतु 2.25 तासाच्या बैठकीनंतरही कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचं SFIनं जाहीर केलं। मोर्चात SFIचे राज्य कमिटी सदस्य, विद्यार्थी आणि इतर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी, पुनम खोरे, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।